नमस्कार, रोकठोकमध्ये आपलं स्वागत. मी अमोल जोशी. पाकिस्तानला धडा शिकवून भारतानं उरी हल्ल्याचा बदला घेतलाय. तो देखील पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये घुसून 32 अतिरेक्यांना आणि दोघा पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घालून भारतानं नियंत्रण रेषेपलीकडे जाऊन केलेलं हे पहिलंच सर्जिकल ऑपरेशन. त्यामुळे भविष्यातील भारत पाकिस्तान संबंधांच्या दृष्टीनं ही कारवाई महत्त्वाचा टप्पा असणार आहे. भारतीय लष्कराच्या आणि राजकीय नेतृत्वाच्या मानसिकतेत झालेला बदल म्हणून याकडे पाहावं लागणार आहे. आतापर्यंत पाकिस्तान कुरापती काढायचा आणि भारत ते निमूटपणे सहन करायचा. पण यापुढे दहशतवाद्यांना प्रोत्साहन द्याल तर खबरदार असा इशाराच भारतानं पाकिस्तानला दिलाय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानच्या वर्मावर घाव घालण्याआधी आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची कोंडी करण्यातही भारत यशस्वी ठरलाय. पाकिस्तानच्या छुप्या युद्धाला सर्जिकल स्ट्राईक हे भारतानं शोधलेलं उत्तर आहे का? सर्जिकल स्ट्राईकसाठी निवडलेली वेळ किती योग्य होती? पाकिस्तानकडून दिल्या जाणाऱ्या अण्वस्त्र वापराच्या धमक्या यामुळे थांबतील का? हा केवळ इशारा आहे की भविष्यात भारत आणखी कठोर कारवाई करू शकतो? भारत पाकिस्तान संबंधांमध्ये आंतरराष्ट्रीय समुदायाची, विशेषतः अमेरिकेची भूमिका काय असेल? अशा कारवाईमुळे भारतीय सैन्य दलाचं मनोधैर्य वाढतंय का? आणि पाकिस्तानकडून या कारवाईला काय उत्तर अपेक्षित आहे? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया आजच्या रोकठोक कार्यक्रमात. बदला. आणि या विषयावरच्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी, या हल्ल्यापूर्वी भारताची स्ट्रॅटेजी काय होती, कुठपासून या स्ट्रॅटेजीला सुरुवात झाली आणि या हल्ल्यापर्यंत, या कारवाईपर्यंत हा सगळा प्रवास येऊन ठेपला, बघूया याबाबतचा हा एक खास रिपोर्ट. पहिली चाल 25 सप्टेंबर 2016. हमारे 18 जवानों को बलिदान होना पड़ा. आतंकवादी कान खोल के सुन ले, यह देश इस बात को कभी भूलने वाला नहीं है. पंतप्रधान मोदींनी केलेली ही गर्जना, केवळ ही गर्जना करून ते थांबले नाहीत, तर एक एक चाल चालत त्यांनी पाकिस्तानची चारही बाजूंनी कोंडी केली. दुसरी चाल 26 सप्टेंबर 2016. न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानी पंतप्रधानांना सडेतोड उत्तर दिलं. पाकिस्ताननं काश्मीरचं स्वप्न कायमचं विसरावं असा इशारा त्यांनी दिला. स्वराज यांच्या भाषणातली टाळ्यांची ही दाद म्हणजे पाकिस्तानला एकटं पाडण्याची मोहीम सुरू झाल्याची पावती होती. पूरी दृढ़ता और स्पष्टता के साथ यहाँ ये कह देना चाहती हूँ कि आपका ये मंसूबा कभी कामयाब नहीं होगा. काश्मीर भारत का अभिन्न हिस्सा है. जम्मू कश्मीर भारत का अभिन्न हिस्सा है और अभिन्न हिस्सा रहेगा. इसलिए ये ख्वाब देखना छोड़ दें. तिसरी चाल 27 सप्टेंबर 2016. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक झाली. गेल्या 5 दशकात सिंधू नदीच्या पाण्यासंदर्भात भारतानं कधी काकू न करता पाकिस्तानला पाणी दिलं. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानचं पाणी तोडण्याची भाषा सुरू झाली, पण भारतानं माणुसकी जपत पाणी तोडणं टाळलं. चौथी चाल 28 सप्टेंबर 2016. नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानात होणाऱ्या सार्क परिषदेवर भारतानं बहिष्कार घातला. त्यापाठोपाठ बांगलादेश, अफगाणिस्तान आणि भूताननं देखील परिषदेला जायला नकार दिला. सार्क परिषद बारगळली आणि पाकिस्तान आणखी एकाकी पडला. चेक आणि मेट 29 सप्टेंबर 2016. भारतानं कधी नव्हे तो वर्मी घाव घातला. भारतीय जवानांनी नियंत्रण रेषा ओलांडून पाकव्याप्त काश्मीरात घुसून पाकिस्तानी दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. पाकिस्तानमध्ये सूर्य उगवण्याआधीच भारतीय जवान मोहीम फत्ते करून सुखरूप मायदेशात परतले. हमारा इन ऑपरेशंस को और समय तक जारी रखने का कोई इरादा नहीं है, लेकिन मैं ये यकीन दिलाना चाहता हूं कि भारतीय आर्म्ड फोर्सेस, सशस्त्र दल किसी भी कॉन्टिजेंसी के लिए हर समय तैयार हैं. हम किसी भी सूरत में आतंकवादियों को लाइन ऑफ कंट्रोल के पार बेझिझक हरकत नहीं करने दे सकते. उरी हल्ल्यानंतर अवघ्या 10 दिवसातच भारतानं पाकिस्तानला जशास तसं उत्तर दिलंय. पण हे करण्याआधी कूटनीतीचाही वापर केला. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुझान राईस यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी फोनवरून चर्चा केली. दहशतवाद विरोधी लढाईत अमेरिका पाठीशी असल्याचा विश्वास दिला. पण एवढ्यावरच ही लढाई थांबणार नाहीये.
कारण भारतानं सर्जिकल स्ट्राईकचा बनाव रचल्याचा आरोप नवाज शरीफ यांनी केला आहे. त्यामुळे येणारा काळ मोदी सरकार आणि भारताच्या युद्धनीतिकारांसाठी आव्हानात्मक ठरणार एवढं निश्चित. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. आणि या सगळ्याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत मेजर जनरल शशिकांत पित्रे. पुण्याहून ते या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. सेवेत असतानाची त्यांची कारकीर्द आणि त्यानंतर लेखनाची त्यांची कारकीर्द या दोन्हीसाठी ते संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत, त्यामुळे त्यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. त्याचबरोबर आपल्यासोबत माजी परराष्ट्र सचिव सुधीर देवरे हे सुद्धा फोन लाईनवरून असणार आहेत. कशा प्रकारे भारताचं धोरण या बाबतीत राहिलेलं आहे आणि याचे काय परिणाम होऊ शकतील याविषयी ते बोलणार आहेत. सामरिक शास्त्राचे अभ्यासक प्राध्यापक संजय तांबट हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. सामरिक शास्त्र आणि आजची कारवाई या अनुषंगाने त्यांना आपण बोलतं करणार आहोत. आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासक डॉक्टर उत्तरा सहस्रबुद्धे या सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. या सगळ्या कारवाईचे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या संबंधांवर नेमके काय परिणाम होऊ शकतात या अनुषंगाने आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत. आपण चर्चेची सुरुवात करूया मेजर जनरल शशिकांत पित्रे यांच्यापासून. पित्रे सर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा पडलेला आहे सर्वसामान्यांना, त्याविषयी तुम्ही सुरुवातीला अधिक स्पष्टीकरण करावं अशी आमची इच्छा आहे. 2 प्रश्न आहेत. मुळात सर्जिकल स्ट्राईक ही नेमकी संकल्पना काय असते आणि भारताने जे काही केलं काल रात्रभर त्याविषयी आपण खुलासा करा. आणि त्याचबरोबर ही जी कारवाई झाली या कारवाईच्या मर्यादा आणि शक्तीस्थळं काय काय होती असं आपल्याला वाटतं? अमोल, मी आपली जो आपण जे 2 प्रश्न विचारले हो. त्याचं उत्तर देण्याआधी मी प्रथम एक विधान करू इच्छितो. हो. 4 जुलै 1999 हा भारताच्या इतिहासातला अत्यंत सुवर्ण अक्षरानं कोरलेला दिवस आहे. कारण त्या दिवशी आपण टायगर हिल घेऊन पाकिस्तानला पहिला धडा शिकवला. त्याच्या आधी 1971 मध्ये झालं होतं, पण अलीकडच्या काळात जेव्हापासून त्यांनी हे दहशतवादाचं सत्र चालू केलं आहे त्यानंतरचा तो पहिला धडा होता. आणि माझ्या मतानं आज म्हणजे 29 सप्टेंबरला आज पाकिस्तानला आपण दुसरा धडा शिकवलेला आहे. आणि ह्याबद्दल मी माझ्या जवानांचं, ज्या ह्याच्यात मी जवळजवळ 36 वर्ष नोकरी केली, त्यांचं मी अत्यंत अभिनंदन करू इच्छितो. मी 4 दिवसापूर्वी एका वर्तमानपत्रात लेख लिहिला होता आणि त्याच्यात स्पष्ट सांगितलं होतं की पुढच्या आठवड्यात किंवा 2 आठवड्यात आपण हा निर्धार निश्चित तडीस नेणार आहोत. बऱ्याच लोकांनी मला सांगितलं की हे नेहमीचं सत्र आहे का? मी म्हटलं आपण पहा, आणि हे खरं ठरलंय याबद्दल मला खरोखर समाधान वाटतं. आता आपण जे 2 मला प्रश्न विचारले त्याबद्दल. हो. सर्जिकल स्ट्राईक हे काही आपल्या भारताच्या सैन्याचा ही काही फ्रेज नाही आहे. सर्जिकल स्ट्राईक याचा अर्थ जो कुठलाही सर्जन म्हणजे शस्त्रक्रिया जे करतात ते एकाएकी पोट कापून आत त्याच्यात जे तुम्हाला काही काहीतरी जे कॅन्सर काढायचा आहे तो काढून टाकून ते पोट बंद करतात आणि पुन्हा निघून जातात आणि त्या पेशंटला बाहेर पाठवतात. हा सर्जिकल स्ट्राईकचा अर्थ आहे. आणि मला वाटतंय भारतानं जे आज केलं आणि आता DGMA साहेबांनी जे सांगितलं की आमचं काम संपलेलं आहे, आता पाकिस्तान काय करायचं ते करून दे. सर्जिकल स्ट्राईकचं मला वाटतंय सैनिकी लष्करी इतिहासातलं यापेक्षा उत्तम उदाहरण असू शकत नाही. आणि हा जो आजचा सर्जिकल स्ट्राईक आहे, पाकिस्तान काही म्हणून दे, हा एक मिलिटरी हिस्ट्रीमध्ये लष्करी इतिहासामध्ये एक अत्यंत पान कोरलेलं जाणार आहे, मी आपल्याला सांगू इच्छितो. ओके. ही पहिली गोष्ट. आता आपण मला विचारलं की काय त्याची मर्यादा काय होती आणि त्याचा व्याप काय होता. हो. मी प्रथम सगळ्यात चालू करू इच्छितो. आपण जेव्हा आता एक फार सुंदर जे क्लिप दाखवलं त्याच्या आधी मी आपल्याला सांगू इच्छितो की ही गोष्ट 18 किंवा 25 पासून चालू झाली नाही. ही गोष्ट चालू झाली 15 ऑगस्टला, जेव्हा पंतप्रधानांनी स्वातंत्र्य दिनात सांगितलं की बलुचिस्तान हा जिथं अत्याचार चालू आहेत तो आम्ही खपून घेणार नाही. हा पाकिस्तानला एक संकेत होता आणि तो पाकिस्ताननं आम्ही काय म्हणतो ते समजून घ्यायला पाहिजे होतं. हो. मी अशी काही धमकीची भाषा, आय एम नॉट गोइंग टू बी अ ब्रिंकमन, परंतु त्यांनी समजून घ्यायला पाहिजे होतं.
आता त्यानंतर माझ्या मतानं आपण जे दाखवलंय, जेव्हा तुम्ही कुठल्याही संघर्षाची तीव्रीकरण करता, ज्याला एस्कलेशन म्हणतात, त्याची एक टप्प्याटप्प्यानं कामगिरी व्हायला पाहिजे. एस्कलेशन लॅडर म्हणतात. हो. माझ्या देवरे साहेब आहेत, ते आपल्याला तुम्हाला सांगतील. मला वाटतं की भारतानं अत्यंत उत्तम प्रकारे हे करून दाखवलेलं आहे. प्रथम त्यांनी संपूर्ण, किंबहुना पंतप्रधान मोदींना हे कदाचित स्वप्न पडलं का ठाऊक नाही, गेले 2 वर्ष त्यांनी हे काम केलेलं आहे आणि सगळ्या देशांचा पाठिंबा मिळवला आहे. अफगाणिस्तान आणि बांगलादेश ह्या लोकांनी पाकिस्तान हा एक दहशतवादी देश आहे असं म्हणणं हे माझ्या दृष्टीनं मुत्सद्दीपणाचा अत्यंत मोठा विजय आहे. आणि त्यानंतर बिलकुल. हा आपण केल्यानंतर ही एस्केलेशन लॅडर या टप्प्याटप्प्यानं आपण अत्यंत व्यवस्थितपणे गेलेलो आहे. आपल्याला ठाऊक आहे, जसं मी सांगितलं, प्रथम आपण त्यांना तुम्ही जे दाखवलं ते मला पुन्हा सांगायचं नाही. बिलकुल. आणि त्याच वेळेला त्यांनी सांगितलं की हा जो हल्ला आहे तो आम्ही सैन्यावर सोडलेला आहे. सैन्य योग्य ठिकाणी त्यांच्या सोयीच्या वेळेला आणि त्यांच्या सोयीच्या जागी याचं जशास तसं, जास्त नाही आणि कमी नाही, उत्तर देईल. आता त्यांनी जर, मी कोणाला ते सांगतो, त्यांनी जर 18 आमचे लोक मारले तर आम्ही 30 दहशतवाद्यांना मारू. हे आज होत नाही आहे, हे कायम होत आहे. आम्ही ज्या सगळ्यांनी ब्रिगेड कमांड केलेले आहेत हे कायम होत राहिलेलं आहे, फक्त आपल्याला ठाऊक नाही येतोय. आणि माझ्या मतानं हा जो एक संकल्प आपण जाहीर करून केलेला आहे ही मोठी, अत्यंत मोठी उपलब्धी आहे. आता पाकिस्तान अत्यंत कात्रीत सापडलेला आहे. एका बाजूला ते म्हणतायत की भारतानं काही केलेलंच नाही आहे. मग भारतानं जर काही केलेलं नाही तर तुम्ही काही करू नका. पण ते म्हटले आम्ही याचं उत्तर देऊ, तर कशाचं उत्तर देताय तुम्ही? बिलकुल. आता त्यांना बिलकुल. पित्रे साहेब, मान्य केलं पाहिजे की पाकिस्तान, दहशतवादी स्थळ तिथं होते. बिलकुल. पाकिस्तान कशा प्रकारे कात्रीत एक मिनिट, सापडलेला आहे अद्यापर्यंत या विषयावर. पाकिस्तान हो, एकच मिनिट, मला असं म्हणायचं की अद्यापर्यंत पाकिस्तान म्हणत होता की आमचे दहशतवादी स्थळ नाहीच आहेत. हो. म्हणजे आता जर ते म्हटले की आम्ही दहशतवादी स्थळांवर मारलेलं आहे तर किती त्यांची कुचंबणा होणार आहे हे मला दाखवून द्यायचं होतं. बिलकुल. या विषयावर आपण अधिक सविस्तर बोलूयाच या चर्चेच्या पुढच्या भागामध्ये. आपल्याबरोबर प्राध्यापक संजय तांबट आहेत, जे सामरिक शास्त्राचे अभ्यासक आहेत. संजय तांबटजी, ज्या प्रकारे उत्तम लेवल ऑफ ट्रेनिंग भारतीय सैन्यामध्ये आहे हे दिसलं, याविषयी आपण काय सांगू शकाल? कुठलीही कॅज्युअलिटी न होता भारतीय सैनिकांनी अत्यंत यशस्वीरित्या हे सगळं ऑपरेशन पार पाडलेलं होतं. याविषयी आपण बोला. आणि त्याचबरोबर राजकीय पाठबळ आणि भारतीय सैनिकांचं मनोबल याचा एक इतिहास मागच्या काही वर्षांचा राहिलेला आहे. हे एकमेकांचं जे समीकरण आहे या दोन गोष्टींचं, त्या समीकरणाचा देखील किती परिणाम या कारवाईवर आपल्याला पडलेला दिसला? पहिली गोष्ट म्हणजे भारतीय सैनिकांचं जे काही प्रशिक्षण आहे तर ते जगातलं एक अतिशय उच्च दर्जाचं असं प्रशिक्षण आहे. आणि त्या बाबतीत मला वाटतं जनरल पित्रे आणि हे नक्की त्याच्यामध्ये आपल्याला सांगू शकतील. पण आज जी काही कारवाई झालेली आहे त्याचा एकूण राजकीय कंटेक्स्ट आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात याचाही आपण विचार हा निश्चितपणाने केला पाहिजे. एकतर आज या DGMOनी ही पत्रकार परिषद घेऊन ज्या वेळेला ही बातमी जाहीर केली त्यावेळेला देशभरामध्ये एक अतिशय आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण हे तयार झालं. 18 सप्टेंबरला उरीमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर देशभर जो काही एकूण आक्रोश निर्माण झालेला होता तर त्याच्यावरचं एक ठोस उत्तर आतापर्यंतच्या सरकारांनी फक्त निषेधाचे खलिते पाठवले, पण प्रत्यक्ष कारवाईच्या रूपाने जे उत्तर दिलं त्याबद्दल आनंद हा व्यक्त केला. सोशल मीडियावर आपण या प्रकारच्या ज्या प्रतिक्रिया पाहिल्या तर दसऱ्या आधी सीमोल्लंघन केलं किंवा शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याच्या नीतीने पाकिस्तानवर आपण चाल केली अशा प्रकारची भावना ही त्याच्यातून व्यक्त केली. मला वाटतं याच्यातून अनेक गोष्टी या निश्चितपणाने साध्य होतात. एक गोष्ट म्हणजे या कारवाई मागे जसं पाकिस्तानला धडा शिकवणं हा भाग होता, तसंच जे उरीनंतर देशभरामध्ये तयार झालेलं एक जे काही जनमत होतं आणि सैन्याच्या नीतिधैर्यावर झालेला जो काही परिणाम होता की सैन्य आपलं क्षमता राखून निश्चितपणाने होतं अनेक वर्ष, पण त्याला खुली मोकळीक ही दिली जात नव्हती. त्यासाठी मी कोणतीही लष्करी कृती करण्याआधी त्यासाठीचं जे काही पोषक वातावरण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य मुत्सद्देगिरीने एक योग्य वातावरण तयार करणं आहे, त्या दिशेने या सरकारने पावलं उचलली.
आणि मग जी काही कारवाई झाली तर ती कारवाई ही मला वाटतं एक निर्णायक वळण दहशतवाद विरोधी लढ्याला देणारी आहे. त्याचं मी दोन प्रकारांनी उत्तर मी त्याचं देऊ शकतो की पहिली गोष्ट म्हणजे दहशतवाद विरोधी लढाई जी काही आहे ती भारताची पंजाबमध्ये दहशतवाद ज्या पद्धतीने सुरू झाला त्यापासूनची आहे आणि आंतरराष्ट्रीय दहशतवाद सीमेपलीकडून होणारा दहशतवाद हे पाकिस्ताननी राजकीय साधन म्हणून आणि भारताला नामोहरम करण्याचं साधन म्हणून कायम वापरलं. त्यामुळे त्या अर्थाने ते अप्रत्यक्ष आणि छुप युद्ध होतं. प्रत्येक वेळेला आपण संयम बाळगून त्यांना फक्त पाकिस्तानला उत्तर देणं किंवा आंतरराष्ट्रीयतेची कोंडी करणं याच्यातून तो प्रश्न सुटत नव्हता. त्यामुळे आत्ता कारवाईनंतर दोन गोष्टी निश्चितपणाने पुढे आल्या की भारतीय लष्कराजवळ ही क्षमता होतीच पण आम्ही हे करू शकतो आणि आम्ही हे करतो हे प्रखरपणे आपण जगाला दाखवून दिलेला आहे. त्यामुळे हा संदेश पाकिस्तानला आहे, दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना आहे आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला सुद्धा आहे. 9/11 नंतर अमेरिकेने अफगाणिस्तानवर केलेली कारवाई ही त्यांची म्हणून प्रतिक्रिया होती. त्यामुळे आमची दहशतवादाविरुद्धची लढाई ही अमेरिका किंवा इतर कोणी लढणार नाही तर आम्हालाच लढावी लागेल आणि त्यासाठी आम्ही सक्षम आहोत असं वातावरण हे या कारवाईनंतर उभं झालं. ते मला वाटतं अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याच्यातून पुढची जी काही सामरिक दृष्टी आहे तर ती निश्चितपणाने घडेल असं मला वाटतं. आणखी एक मुद्दा याच्यामध्ये विचारात घेतला पाहिजे की ग्रँड स्ट्रॅटेजी त्या देशाची जी काही आहे तर ती राष्ट्रीय हितावर आणि तुमच्या सर्व प्रकारच्या क्षमतांवर अवलंबून असते आणि सरकार संपूर्ण समन्वयाने हे काम करते असं दिसतं. आणि या पत्रकार परिषदेनंतर ज्या प्रकारची सर्वपक्षीय बैठक झाली आणि देशातल्या सर्व जनतेने आणि सर्व पक्षांनी त्याला एकमुखी पाठिंबा दिला याच्यातून लष्कराच्या नीतिधैर्यावर, राज्यकर्त्यांच्या नीतिधैर्यावर आणि या दहशतवाद विरोधी लढ्यामध्ये आम्ही सर्व देश एकजूट आहोत असं जगाला दर्शन हे त्याच्यातून झालंय. ही निश्चितच आनंदाची गोष्ट आहे आणि याचं कौतुक हे केलं पाहिजे. बिलकुल, हे दोन्ही महत्त्वाचे मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत. आपल्याबरोबर माजी परराष्ट्र सचिव सुधीर देवरे आहेत. देवरे सर, भारताचं पाकिस्तानबाबतचं धोरण बदलतंय याचं हे लक्षण होतं का आजची कारवाई? कारण शपथविधीला पाकिस्तानच्या पंतप्रधानांना बोलवण्यापासून ते आत्ता जी कारवाई करण्यात आली POK मध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईकनी उत्तर देणं हा एक मोठा धोरणातला बदल आहे असं आपल्याला वाटतं का? कसं पाहता आपण याकडे? सुधीर देवरे यांच्याशी आपला संपर्क सध्या तुटलेला आहे. काही वेळाने पुन्हा आपण त्यांच्याकडे जाऊ. डॉक्टर उत्तरा सहस्त्रबुद्धे आपल्या सोबत आहेत, आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक. डॉक्टर उत्तरा, सर्जिकल स्ट्राईक ही एक प्रकारे सध्याची परिस्थिती पाहता पाकिस्तानकडून सातत्याने होणारे हल्ले, सातत्याने काढल्या जाणाऱ्या कुरापती आणि सध्या भारतातली राजकीय परिस्थिती या सगळ्यातून आलेली अपरिहार्यता किती होती आणि भारताचं धोरण म्हणून या कारवाईकडे किती पाहायला हवं आपण? ही जी कारवाई झाली त्याच्यातनं आपल्याला असं लक्षात येईल की धोरणामध्ये बदल होतो आहे आणि तो बदल हा गेल्या काही दिवसामध्ये आपण स्पष्टपणे पाहतोय. एक प्रकारे त्याचं वर्णन करायचं झालं तर पॅराडाईम शिफ्ट असा शब्द मी त्या बाबतीमध्ये वापरीन. दोन प्रकारे आपल्याला हा पॅराडाईम शिफ्ट मी एक्सप्लेन करू शकते. पहिली गोष्ट अशी आहे की आज जे राज्यवर्धन राठोड यांनी स्टेटमेंट दिलं ही सगळी कारवाई झाल्यानंतर, त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं की पाक ऑक्युपाईड काश्मीर हा भारताचाच एक भाग आहे. हे या पद्धतीने ती गोष्ट मांडणं, या पद्धतीने ती घटना मांडणं म्हणजे त्या भारताचाच एक भाग आहे, त्यामुळे ती लष्करी कारवाई नाही तर ती आम्ही दहशतवाद्यांविरुद्ध केलेली कारवाई आहे. हे जे असर्शन आहे, एक पाक ऑक्युपाईड काश्मीर हा भारताचा एक भाग आहे, ही कायदेशीर भूमिका भारत हा कायम घेत आलेला आहे. 1948 सालापासून सातत्याने ही भूमिका जरी भारताने मांडलेली असली तरी देखील अगदी आता कारगिलपर्यंत सुद्धा ती जी लाईन ऑफ कंट्रोल होती, जी नियंत्रण रेषा आहे, ती न ओलांडता कारवाई करणं याकडे भारताचा नेहमी कल राहिलेला आहे. त्यामुळे अशा तऱ्हेने भूमिका घेणं हा एक मोठा पॅराडाईम शिफ्ट आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. सरकारच्या भूमिकेमध्ये हा एक मोठा बदल झाला आहे. त्याचबरोबरीने
मोदी सरकार सत्तेवरती आल्यानंतर ज्याप्रमाणे त्यांनी शेजारी राष्ट्रांशी संबंध चांगले ठेवायचे प्रयत्न केले आणि त्याची सुरुवात त्यांनी त्यांच्या शपथविधीपासून त्याची सुरुवात त्यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना बोलावण्यापासूनच केलेली होती. आणि त्यानंतर आपण सुषमा स्वराज यांच्या भाषणामध्ये त्याविषयीचे उल्लेख ऐकले परवा युनायटेड नेशन्सच्या त्यांच्या भाषणामध्ये. आणि तरी देखील या प्रकारच्या प्रयत्नांना यश येत नाही आणि पाकिस्तानकडून पलीकडून आणि नियंत्रण रेषेच्या पलीकडून ज्या कारवाया विशेषतः दहशतवाद्यांना प्रोत्साहन देणं, त्यांना भारतामध्ये घुसखोरी करायला उत्तेजन देणं किंवा मदत करणं आणि त्यातून जी इकडची हानी होते ही जी सगळी घटनाक्रम जो आपण पाहिला त्याच्यानंतर अशा पद्धतीने धोरणामध्ये बदल घडवणं आवश्यक होतं आणि त्या प्रकारचा बदल घडलाय असं आपण म्हणू शकतो. सर्जिकल कारवाईच्या बद्दल एक छोटीशी गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते, ती अशी की पित्रे सर आहेत तिथे, देवरे सरही बसलेले आहेत, ते कदाचित यापेक्षा जास्त चांगलं सांगू शकतील. परंतु सर्जिकल ऑपरेशन हे केलं जातं, ते प्रत्येक वेळेला केल्यानंतर त्याची जाहीर वाच्यता केली जातेच असं नाही. आपण गेल्या काही महिन्यांच्या पूर्वी आपण याविषयी अनुभव घेतलेला आहे. तो म्हणजे ईशान्य भारताच्या सीमेवरती ब्रह्मदेशाची सीमा ओलांडून काही कारवाई झाली. आधी ती झाली, मग ती नाही झाली, या पद्धतीची विधानं आधी केली गेली, मागे घेतली गेली वगैरे. तर ती सर्जिकल कारवाई ज्यावेळेला आज भारताच्या लष्कराने केली आणि त्याचं एवढी मोठ्या पद्धतीची पत्रकार परिषद घेऊन जेव्हा ते सांगितलं जातं की अशी आम्ही कारवाई केलेली आहे, त्यावेळेला त्याच्या मागे एक निश्चित असा हेतू आहे, ते असं जाहीर करण्यामागे निश्चित असा हेतू आहे की ज्या देशावरती आपण गेले काही दिवस आरोप करतो आहोत आणि ज्या देशाला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये एकटं पाडायचा प्रयत्न करतो आहोत, त्याला आपल्या परीने एक जे उत्तर देतो आहोत ते आपल्याला लपून छपून करायचं नाहीये. तर ती जी कारवाई आपण केलेली आहे ती सगळ्या जगासमोर आपल्याला मांडायची आहे आणि तो देखील हेतू आजच्या ही जी पत्रकार परिषद झाल्या किंवा राज्यवर्धन राठोड सारख्या मंत्र्यांनी त्याच्यानंतर काही विधानं केली, त्याच्यामधनं आपल्याला हेच दिसून येतं की एकूणच ही जी गेल्या काही महिनाभरापासून चाललेली जी भारताची डिप्लोमसी आहे त्याचा हा एक भाग आपल्याला मानलं पाहिजे की सर्जिकल ऑपरेशन करून त्याची त्यांनी जाहीर वाच्यता केलेली आहे. बिलकुल, एक प्रकारे एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न म्हणून सुद्धा या ऑपरेशनकडे पाहिलं जात आहे. आपला संपर्क प्रस्थापित झालेला आहे माजी परराष्ट्र सचिव सुधीर देवरे यांच्याशी. देवरे सर, माझे तुम्हालाही 2 प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की या कारवाईतून भारताने नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी साध्य केलेल्या आहेत, या एका दगडातून किती पक्षी मारण्यामध्ये भारताला यश आलेलं आहे, आणि दुसरी गोष्ट ज्या प्रकारे याची पत्रकार परिषद घेऊन घोषणा करण्यात आली, संपूर्ण जगाला छातीटोकपणे आम्ही ही कारवाई केली असं भारताकडून सांगण्यात आलं, जो मुद्दा आता डॉक्टर उत्तरा सहस्रबुद्धे मांडत होत्या, यामागे नेमकी भारताची, भारत सरकारची काय भूमिका आपल्याला दिसते? मला वाटतं एका दगडामध्ये 3-4 पक्षी मारायचा याच्यामध्ये प्रयत्न होता. एक तर गेली कित्येक वर्ष आपण हा पाकिस्तानचा दहशतवाद, त्यांच्या कुरापती, त्यांचे आपल्याकडे दहशतवादी येणं, हे सगळं सहन करत आलेलो आहोत. आणि जनतेची जी प्रतिक्रिया गेल्या काही दिवसात दिसली, जनतेचा जो प्रचंड संताप झालेला आहे, तर तो कुठलीही राजकीय सत्ता त्याचा कधी विसर त्यांना येऊ शकत नाही. तर त्यामुळे त्यांनी त्याची पूर्णपणे दखल घेतली आणि त्यामुळे आज ही सर्जिकल कारवाई झाल्यानंतर त्याची इतकं स्पष्टपणे आणि उघडपणे सगळे ते आज दाखवत आहेत आणि संबंध जगासमोर आपण मोठ्या छातीने, मोठ्या अभिमानाने सगळे सांगतो आहोत, हे त्याचं एक कारण आहे. दुसरं म्हणजे आपण असंही पाहिलं की हे जे आपण जो संयम दाखवत होतो इतक्या वर्ष, स्ट्रॅटेजिक रिस्ट्रेंट म्हणा, संयम, ह्याची आपणच मोठ्या प्रमाणामध्ये किंमत मोजत होतो. ह्याच्यामध्ये भारताची काय प्रतिमा वर जात होती असं होत नव्हतं. किंबहुना भारताबद्दलचा एकूण लोकांचा आदर म्हणा किंवा भारतामध्ये येणाऱ्या इन्व्हेस्टमेंट म्हणा किंवा भारताची स्वतःची सुरक्षा म्हणा, ह्याच्यामध्ये या स्ट्रॅटेजिक रिस्ट्रेंटनी काही फारसा काही फायदा होत नव्हता. तेव्हा आपल्या सत्तेतल्या नेत्यांनी आता जर का हा निर्णय घेतला की हा स्ट्रॅटेजिक रिस्ट्रेंट बास झाला, म्हणजे आपण आधी कधीही नियंत्रण रेषा ओलांडायची नाही. तर का ओलांडायची नाही, तर काय त्याला काही असं कारण असं नव्हतं. आणि LOC का नाही ओलांडायची, तर LOC वरती
अनेक वर्ष काहीतरी आपला असा विचार होता किंवा LOCs आपली फॉर्मल पुढे इंटरनॅशनल बाउंड्री का होत नाही आहे वगैरे असे काहीतरी जे विचार होते. तर त्याच्यामध्ये हा मोठा फरक आहे. म्हणजे मध्ये पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून ज्या भाषणामध्ये बलुचिस्तान आणि POKचा उल्लेख केला, बिलकुल, आणि याच्यामध्ये भारत हा या दोन्हीमध्ये ज्या घटना घडत आहेत याबद्दल खूप जागृत आहे आणि तिथे जे अत्याचार होत आहेत ते पण जगासमोर मांडणार आहे, हे जेव्हा भारत बोलू लागला तेव्हा एक वेगळीच दिशा त्या परराष्ट्र धोरणाला दिली गेली असं म्हणायला हरकत नाही. कारण POK बद्दल आपण कधीही जास्त वाचतच करत नव्हतो. म्हणजे आपण म्हणायचं की डी जूर तो भाग आमचा आहे पण डी फॅक्टो आमच्याकडे नाही आहे, आणि आपण असं जवळ धरून चाललो होतो की भाग हा गेलाच आपला. म्हणजे आज असं नाही आहे की लगेच आपल्याला तो परत मिळू शकेल, मिळवता येईल, काय त्याचं भवितव्य हे सांगणं कठीण आहे. तसंच बलुचिस्तानबद्दल आपण बोलत नव्हतो, तो ह्याच्यामधला मोठा फरक झालेला आहे ह्याच्यामध्ये. आणि त्यामुळे राठोड जे म्हणाले आज की मी आमच्या देशातलाच भाग आहे तो, त्यामुळे ही काही मिलिटरी ॲक्शन नव्हती परंतु एक प्रकारचा काउंटर टेररिझमचाच फक्त हा भाग आहे. तर म्हणजे फॅक्च्युअली बरोबर आहे त्यांचं म्हणणं, पण अर्थात त्याच्यामध्ये मिलिटरीच ही अशी गोष्ट करू शकत होती. आणि त्यामुळे मिलिटरीने आज जे काय करून दाखवलेलं आहे आणि सगळा समजा देश थक्क झाला आहे. आणि याच्यातनं दुसरी अजून एक जमेची बाजू म्हणजे अशी की जगात तुमची बाहेर कदर होत नाही, तुम्हाला तुमच्याबद्दल आदर वाटत नाही लोकांना जोपर्यंत तुम्ही फक्त बोलत असता. आणि तुमची एवढी कागदावरती भारत ही मोठी सत्ता आहे परंतु प्रत्यक्षात मात्र भारत काहीच दाखवू शकत नाही. तर यामुळे अनेक देशांमध्ये सुद्धा भारताची क्रेडिबिलिटी खूप कमी झालेली होती. मला वाटतं आजच्या या घटनेनंतर जेव्हा आता भारत जगातल्या प्रमुख देशांना हे सगळे सांगायला जाईल की असं असं झालेलं आहे आणि पाकिस्तान काय करतायत आणि आम्हाला अजून त्यांच्या पुढे रिॲक्शन याची त्यांच्या अनप्रेडिक्टेबल वागण्याची आम्हाला भीती आहे, पण आम्ही ते त्याचं आम्ही खंबीर आहोत त्याचं उत्तर देण्यासाठी. तेव्हा भारताचं बोलणं इतर देशातले लोक असा जास्त सिरियसली ऐकतील यात काही शंका नाही. त्यामुळे एका दृष्टीने आजचा हा मोठा गेम चेंजर आहे. बिलकुल, एका दृष्टीने एका दगडात तुम्ही जसं म्हणालात की 3-4 पक्षी मारण्यात भारताला यश आलेलं आहे, एकूण असा प्रयत्न झालाय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता आपल्याला खूप जागरूक राहावं लागणार आहे मात्र, तर काही शंका नाही. कारण असं आहे की पाकिस्तानच्या अंतर्गत परिस्थितीवरती आजच्या घटनेचे अनेक परिणाम होणार आहेत. बिलकुल, पाकिस्तानकडून या सगळ्याची प्रतिक्रिया काय असू शकते याविषयी आपण बोलणार आहोत. लाईन ऑफ कंट्रोलवर भारताने केलेला सर्जिकल स्ट्राईक आणि त्यानंतर काय परिस्थिती उद्भवू शकते भारत आणि पाकिस्तान संबंधांमध्ये याविषयी आपण चर्चा करतो आहोत. मेजर जनरल शशिकांत पित्रेंकडे आपण या भागात सुरुवातीला जाऊया. पित्रे सर, पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जे आहेत राहिल शरीफ ते काही महिन्यामध्ये निवृत्त होत आहेत. आमच्या माहितीनुसार साधारण नोव्हेंबरमध्ये ते निवृत्त होणार आहेत. तर अशा प्रकारे भारताने केलेल्या या कारवाईची सल एक प्रकारे त्यांच्या मनात असेल, संपूर्ण पाकिस्तानी लष्कराच्या मनात असेल, ते घेऊन ते आता त्यांचा निवृत्तीचा काळ जवळ येत चाललेला आहे. दुसरीकडे तुम्ही सुरुवातीला जसं म्हणालात तशी पाकिस्तानची प्रचंड कोंडी झालेली आहे. या पाकिस्तान एकीकडे जे म्हणत होतं आम्ही दहशतवाद्यांविरोधात कारवाई करतो आहोत, तीच कारवाई भारताने केल्यामुळे आता पाकिस्तानची मोठी पंचायत झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचा प्रतिसाद पाकिस्तानकडून येऊ शकतो असं आपल्याला वाटतं? सुरुवातीला मी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो जी इथं अत्यंत संदर्भपूर्ण आहे. ज्याला रणनीती म्हणतात त्याच्या 3 पातळ्या असतात. सगळ्यात खालची टॅक्टिक्स म्हणजे डावपेच, ते साधारण ब्रिगेडपर्यंत त्याला म्हणतात डावपेच. रणनीतीची दुसरी पातळी जी आहे त्याला ऑपरेशनल स्ट्रॅटेजी म्हणतात. म्हणजे जनरल्स, मेजर जनरलपासून जनरलपर्यंत आणि बाकीचे जे त्यांचे जे काम असतं ज्याला ऑपरेशनल स्ट्रॅटेजी म्हणजे प्रत्येक युद्धक्षेत्रातली रणनीती. आणि सगळ्यात वरची जी आहे ती ग्रँड स्ट्रॅटेजी. आता तांबट साहेबांनी सांगितलं होतं ग्रँड स्ट्रॅटेजी म्हणजे अत्युच्च दर्जाची रणनीती. मी आपल्याला अत्यंत महत्त्वाचा आता उत्तराबाईंनी शब्द वापरला पॅराडाईम शिफ्ट, ज्याला मी नखशिकांत
स्थित्यंतर म्हणतो ते आपल्या रणनीतीमध्ये घडलेलं आहे. 1971 पासून आपण सिमला करारानं असं ठरवलं होतं की ताबा रेषा ओलांडणार नाही. 1999 मध्ये आपण आपले प्राण खर्चून अत्यंत कष्टानं ती न ओलांडता वाजपेयींनी पुन्हा तो सगळा जो भाग आपल्याला घेऊन दाखवलेला आहे. आता आपल्यात एक अत्यंत महत्त्वाचा बदल घडून आलेला आहे आणि तो म्हणजे आपण ताबा रेषा ओलांडलेली आहे. त्यामुळं पाकिस्तान अद्यापर्यंत त्यांचं काय होतं की हेड साहेबीन टेल्स यू लूज, काहीतरी केलं तरी तुम्ही मागे जाणार आहे. आता ते हे घेऊ शकणार नाहीत. त्यांना आता कळलेलं आहे की भारतानं जी ताबारेषा ओलांडलेली आहे त्यांना कितीही डांगोरा पिटू दे, आम्ही शिमला कराराचा भंग केलेला आहे आणि आवश्यक असलं तो पुन्हा करू. ही पाकिस्तानला फार मोठी आव्हान आहे आणि धमकी आहे. ही पहिली गोष्ट. आपण जे सेनाप्रमुख पाकिस्तानच्या बोललात हे अत्यंत उघड आहे की पाकिस्तानात शरीफ साहेब जे आहेत, नवाज शरीफ हे बाहुला आहे. अद्यापर्यंत जे सगळं होतं आहे ते रहील शरीफ करत आहेत, याच्यात प्रश्न नाही आहे. शरीफ जेव्हा UN मध्ये भाषण वाचत होते तेव्हा स्पष्ट दिसत होतं की ते कोणीतरी दुसऱ्याने लिहिलं आहे, सारखे बघत होते, घाबरत होते. त्यामुळं हे जे रहील शरीफ आहेत, हे जे आव्हान आहे त्या रहील शरीफांना आहे. आणि तुम्ही आता अगदी म्हटला बरोबर आहे, 2 महिन्यात ते त्यांना निवृत्त व्हायचे. तेव्हा ते आपला जी फेस सेव्हिंग ज्याला म्हणतात, त्यांच्या तोंडावर जा अंड मारलेलं आहे, त्यांना काहीतरी करणं आवश्यक आहे. मला असं म्हणायचं नाही की ते जाऊन उद्या लष्करी क्रांती करतील. तुम्हाला ठाऊक आहे मुशर्रफांच्यावर असंच काही घडलं होतं. पण ते आपण बाजूला ठेवू. आता शरीफ काहीतरी करण्याला अवश्य करणार आहेत. आताच मी कुठल्या तरी पाकिस्तानी अधिकाऱ्याचं ऐकत होतो, ते म्हणत होते की आम्हाला काही तुम्ही केलेलं नाही, पण जर तुम्ही केलं असलं तर आम्ही त्याचं प्रत्युत्तर देऊ. त्यांना लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा ही कारवाई केली गेली त्यावेळेला त्याचे कन्व्हेन्शनल अँड सब कन्व्हेन्शनल त्याचबरोबर सुपर कन्व्हेन्शनल म्हणजे अण्वस्त्रांचे सुद्धा विचार झालेले आहेत. अत्यंत महत्त्वाची कारवाई आहे आणि सर्व विचार करून हे घडलेलं आहे. आणि भारत सर्व गोष्टींना तयार आहे. भारतानं पाकिस्तानला तुम्ही जे बदला म्हटला, बदला त्याचं मी चांगलं नाव देईन, हे प्रतिशोधाचं आव्हान आहे. आम्ही आता पाकिस्तानला सांगितलंय काय करून दाखवा ते दाखवा. आणि जर पाकिस्ताननी हल्ला केला तर त्यांना आता कळलं पाहिजे 25 सप्टेंबरला आम्ही तयार नव्हतो. आता संपूर्ण आपली जी बॉर्डर आहे ती संपूर्ण तयार आहे. आणि पाकिस्तानला जर असं वाटलं की चीन त्यांच्या मदतीला येतील तर ते दे आर लिव्हिंग इन अ फूल्स पॅराडाईज. 71 मध्ये घडले नाही, 65 मध्ये घडलेलं नाही. बिलकुल. तर पाकिस्तान जसं म्हणतो मी कोंडीत, अत्यंत प्रचंड कोंडीत सापडलेला आहे आणि आता काय करतोय ते बघूया. बिलकुल, सर्व बाजूंनी पाकिस्तान कोंडीत सापडलेला आहे. प्राध्यापक संजय तांबट, अशा प्रकारे सर्जिकल स्ट्राईक केले, हे ऑपरेशन यशस्वी झालं आणि त्याच्यातून जगभरामध्ये आणि पाकिस्तानला जो काही संदेश द्यायचा होता तो गेला. मात्र दहशतवादी तयार करणारे जिहादी नेते जोपर्यंत नेस्तनाबूत होत नाहीत तोपर्यंत दहशतवादी तयार होणं आणि या सगळ्या कारवाया सुरूच राहणार आहेत. मूळ जो प्रश्न आहे दहशतवादाचा तो संपायला या कारवाईमुळे किती पावलं आपण पुढे गेलेलो आहोत असं आपल्याला वाटतंय. मूळ जो प्रश्न दहशतवाद्यांची घुसखोरीचा असेल किंवा दहशतवाद्यां तयार होण्याचा असेल त्या वर्मावर बोट घालण्याच्या किती जवळ ही कारवाई आपल्याला घेऊन गेली. एक गोष्ट आपण स्पष्ट केली पाहिजे की ही कारवाईमुळे पाकिस्तान आतापर्यंत ज्या प्रकाराने दहशतवाद्यांना प्रोत्साहन देत होतं आणि प्रत्यक्ष आश्रय देत होतं त्याच्या संदर्भामध्ये त्यांना थोडा का होईना फेरविचार करावा लागेल. ही कारवाई ही आक्रमक बचावाचं एक अतिशय उत्तम उदाहरण आहे असं मला निश्चितपणाने सांगता येईल. मगाशी पित्रे साहेबांनी कारगिलचा उल्लेख केला. कारगिलला आपल्याला एक स्ट्रॅटेजिक रिस्ट्रेंट होती की प्रत्यक्ष ताबा रेषा ओलांडायची नाही. पण आता आपण लिजिटिमेट भूमिका अशी घेतो आहोत की पाकिस्तान व्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे आणि मग त्या ठिकाणी जर काही होत असेल तर तिथे जाऊन कारवाई करण्याचा अधिकार हा आम्हाला आहे. आणि मग तो राज्यवर्धन राठोड आणि इतर यांच्या नेत्यांच्या बोलण्यातूनही तो स्पष्ट झालेला आहे. प्रत्यक्षामध्ये पाकिस्तान यापासून धडा शिकेल का नाही मला माहिती नाही,
पण त्याला या प्रकाराने उत्तर जे मिळालेलं आहे त्यानुसार तो पुढच्या कारवाई करत असताना 10 वेळा त्याला विचार करावा लागेल हे मात्र नक्की. याच्यामध्ये आणखी इतर गोष्टींचा जो विचार आपण करायला पाहिजे की POK मध्ये चीन आता पाकिस्तान चायना जो इकॉनॉमिक कॉरिडॉर करतो आहोत तर तो त्या अर्थाने चीनला सुद्धा एक संदेश अप्रत्यक्ष म्हणता येईल. इराणनी नुकताच म्हणजे गेल्या काही तासांमध्ये इराणनी सुद्धा बलुचिस्तानमध्ये उखळी तोफांचा मारा केला अशी माहिती ही बातम्यांमध्ये येते आहे. अफगाणिस्तानही पाकिस्तानच्या विरोधात निश्चितपणाने आहे, कारण अफगाणिस्तानातलं सगळं जे काही दहशतवादी सत्र आहे तर ते पाकिस्तानच्या प्रेरणेने चालू आहे. त्यामुळे पाकिस्तानची कोंडी करण्याचे प्रयत्न हे निश्चितपणाने आहेत. आणि दुसरा एक भाग की सामरिक वातावरण बदलतं आहे तसं जगाचं जे काही वातावरण बदलतं आहे त्याच्यामध्ये भारत एक आर्थिक सत्ता म्हणून पुढे येत असताना ज्या वेळेला आपण आशियाई किंवा प्रादेशिक महासत्ता म्हणून भारताकडे पाहतो त्यावेळेला लष्करी क्षमतेचा योग्यतेनुसार वापर करता येणं हे सुद्धा जे त्याचं निकष किंवा मापदंड आहे तर ते आपण दाखवून दिलेलं आहे आणि याची दखल ही जगाला निश्चितपणाने घ्यावी लागेल. बिलकुल बिलकुल. महासत्तांमधली समीकरणं बदलतात. अमेरिकेशी आपण केलेला जो काही लॉजिस्टिकच्या संदर्भामधला करार आहे हा सुद्धा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. अमेरिकेमधला जनमत हे पाकिस्तानच्या विरोधामध्ये जातं आहे आणि मग त्या परिस्थितीमध्ये पाकिस्तान चीनशी जवळीक साधण्याचा जो काही प्रयत्न करतोय याची दखल ही आपल्याला घ्यावी लागेल. आणखी एका गोष्टीचा उल्लेख हा आपल्या चर्चेमध्ये यायला हवा असं मला वाटतं की हे दोन्ही अण्वस्त्र सज्ज देश आहेत आणि पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी आणि संरक्षण मंत्र्यांनी की टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन्सचा आम्ही वापर करू असं म्हटलेलं आहे. तर ती जी काही धमकी आहे तर ती त्यांना प्रत्यक्षात कशी आणता येईल या संदर्भामध्ये निश्चित विचार करावा लागेल. पण आपण सर्व आपल्या प्रतिसाद कोणत्या प्रकाराने येऊ शकतो त्या संदर्भातले आपले सगळे पुढचे आडाखे हे निश्चितपणाने तयार असणार. आणि टॅक्टिकल वेपन जरी तुम्ही वापरलं तरी आण्विक प्ररोधन किंवा न्यूक्लिअर डेटरन्सचा म्हणून जो काही भाग आहे तर त्याचा विचार करता भारताचं स्पष्ट धोरण हे आतापर्यंत नो फर्स्ट यूज असं राहिलेलं आहे. पण पाकिस्तान मात्र अण्वस्त्रांचा वापर करण्याचा वारंवार धमक्या देतो. पण तसं त्यांनी केलं तर त्याचे परिणाम काय होतील याची जाणीव ही तिथल्या राज्यकर्त्यांना, जनतेला आणि लष्कराला निश्चितपणाने असेल. आणि इथून पुढे भारत हे तुमच्या कारवायांना केवळ सहन करणार नाही तर प्रत्युत्तर वेळोवेळी देत राहील याची सूचना ही या हल्ल्यातून निश्चितपणाने गेलेली आहे. बिलकुल, याची सूचना गेलेली आहे. डॉक्टर उत्तरा सहस्त्रबुद्धे, भारतासाठीचे 3 महत्त्वाचे देश, सर्वाधिक 3 महत्त्वाचे देश स्ट्रॅटेजिकली आपण म्हणतो अमेरिका, चीन आणि रशिया, या देशांच्या संबंधांवर जी बदललेली स्ट्रॅटेजी आहे या स्ट्रॅटेजीमुळे किती व्हॅल्यू ॲडिशन होऊ शकते आणि कुठल्या कुठल्या बाबतीत ही व्हॅल्यू ॲडिशन होऊ शकते असं आपल्याला वाटतं? अमेरिका, रशिया आणि चीन हे जे तुम्ही म्हणाला ते आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचे देश आणि त्याचबरोबरीने जगातल्या त्या मोठ्या अशा सत्ता आहेत 3. सध्याची परिस्थिती आपण पाहिली तर अशी आहे की अमेरिकेला आपण बऱ्यापैकी आपल्या बाजूनी वळवून घेण्यामध्ये यश आलेलं आहे. आणि हे केवळ आपले अमेरिकेच्या बरोबर असलेले व्यापारी भागीदारी किंवा त्याच्या पुरेसं मर्यादित नाही आहे, तर एका बाजूनी अमेरिकेचं जे पूर्वीचं धोरण होतं की पाकिस्तानलाही चुचकारायचं आणि भारताच्याही बरोबर जवळीक साधायची, तिथून कुठेतरी आज अमेरिका बाजूला जातोय हे आपण पाहू शकतो गेल्या काही महिन्यामध्ये. आणि काही आठवड्यामध्ये गेल्या जॉन केरी हे जे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांची विधानं जर आपण पाहिली तर असं लक्षात येईल की केरी यांच्या माध्यमातून अमेरिका देखील हेच सांगते आहे की पाकिस्तान जे दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे ते फार काळ खपवून घेतलं जाणार नाही. गेल्या महिन्यामध्ये अमेरिकेच्या संसदेने जी एकूण आर्थिक मदत अमेरिका देत असतं पाकिस्तानला त्याच्याविषयी काही रोखून धरण्याच्या संबंधी कारवाई केलेली आहे. आणि इथेही मला असं वाटतं की अमेरिका कुठेतरी पाकिस्तानची नाक लक्षात घेतली तर चीनला पाकिस्तान हे नेहमीच आपला ऑल वेदर फ्रेंड असं मानत आलेलं आहे. परंतु अशा तऱ्हेचं कोणतंही एखादी लष्करी कारवाई म्हणा किंवा छुप युद्ध म्हणा किंवा प्रत्यक्षामधलं युद्ध म्हणा असं जर पाकिस्तानने उद्या सुरू केलं तर त्या बाबतीमध्ये चीनचा पाठिंबा पाकिस्तानला मिळेलच याची शाश्वती आपल्याला देता येणार नाही. आणि ह्याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीने दहशतवादी हे दुसऱ्या प्रदेशामध्ये दुसऱ्या देशाच्या भागामध्ये घुसवण्याचं
कारवाया जशा पाकिस्तान अफगाणिस्तानात करतंय, भारतामध्ये करतंय, त्याच प्रकारे ज्याला आपण गिलगिट बाल्टिस्तान असं म्हणतो त्या ठिकाणाहून त्याच्या संलग्न असलेला जो चीनचा प्रदेश आहे, उयघुर प्रांत जो आहे, त्या ठिकाणीही दहशतवाद पसरवला जात आहोत अशी चीनची देखील त्या धारणा आहे. आणि त्यामुळे दहशतवादाच्या प्रश्नावरती चीनचा पाकिस्तानला कितपत पाठिंबा मिळेल हे पाकिस्तानला देखील निश्चितपणे सांगता येणार नाही. आणि रशियाचं जर आपण म्हणाल तर रशियाने एक संयुक्त लष्करी कारवाईचा प्रस्ताव पाकिस्तानच्या बरोबर होता. ती कारवाई सुरू देखील होणार होती. परंतु अशी जी आजची घटना घडलेली आहे त्याच्यानंतर एकूणच रशियाकडनं पाकिस्तानला मिळणारी लष्करी मदत आणि त्यांच्याबरोबरच्या संयुक्त जे काही एक्सरसाइजेस आहेत हे कितपत पुढे जाईल हे देखील आपल्याला पाहणं महत्त्वाचं ठरेल. भारताच्या दृष्टीने पाहिलं तर अमेरिका हा पाकिस्तानला पाठिंबा देणार नाही ही निश्चित गोष्ट आहे. रशिया देखील युद्ध झालं किंवा त्याच्या बरोबरीने अशा प्रकारच्या लष्करी कारवाया सुरू राहिल्या किंवा पाकिस्तानकडून आणखीन कुरापती काढल्या गेल्या तर त्या बाबतीमध्ये रशियाचा देखील पाकिस्तानला पाठिंबा असणार नाही असा अंदाज निदान आज तरी आपण वर्तवू शकतो. आणि चीनचा पाकिस्तानला पाठिंबा जरी असला तरी प्रत्यक्ष लष्करी मदत ही चीनकडून पाकिस्तानला किती मिळेल, का तो फक्त मॉरल सपोर्ट पुरता मर्यादित राहील हे आपल्याला बघावं लागेल. आणि या पद्धतीने हे 3 देश आणि भारत यांचा जो काही संबंध आहे त्याच्याकडे आपल्याला आज बघता येतो. बिलकुल. आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. शेवटी आपण जाऊया मेजर जनरल शशिकांत पित्रेंकडे पुन्हा एकदा. पित्रे सर, सध्या ही कारवाई झाल्यानंतर बॉर्डरवर अनेक वेगवेगळ्या लाईन ऑफ कंट्रोलच्या आसपासची अनेक गावं आहेत, ती गावं शिफ्ट करण्यात येत आहेत किंवा हा जो सगळा परिसर प्रभावित होऊ शकतो तिथल्या नागरिकांना वेगळ्या ठिकाणी हलवलं जात आहे. तर अगदी थोडक्यात 1 ते 1.5 मिनिटं आपल्याकडे आहे. पुढच्या काही तासामध्ये काय काय घडणं अपेक्षित आहे? पुढचे काही तास भारतासाठी किती महत्त्वाचे आहेत? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आता ह्या पुढील 12 तासात संपूर्ण बॉर्डर ही ॲक्टिवेट होणार आहे आणि दोन्ही बाजूनं तुम्हाला ठाऊक आहे की आतषबाजी चालू होईल, ह्याला आपण तयार आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे आपण आत्ताच म्हटलात की रहील शरीफ हे काहीतरी करू इच्छितात, त्यांच्या वेळ फार कमी आहे. त्यामुळे भारताला ठाऊक आहे की पाकिस्तान काय करू शकेल. एक तर सैनिकी कारवाई करू शकेल किंवा पुन्हा ते दहशतवादी जे तुमचे हफीज सईदनं सांगितलं होतं की आम्ही एक संपूर्ण जम्मू काश्मीर आहे ते भारताच्या सैन्यासाठी एक स्मशान बनवू, ते करतील. या सगळ्याला आपण तयार राहिलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांचे जे वेगवेगळे आतले दहशतवादी आहेत मुंबई दिल्ली, ते सुद्धा त्यांना काही इन्स्ट्रक्शन मिळतील काहीतरी करा. तेव्हा ह्या सगळ्याला आपण तयार राहिलं पाहिजे. आणि आपण अगदी बरोबर म्हटलात की जसं वाघा बॉर्डरवरचं बंद झालेलं आहे तसं सगळे जे आपले नागरिक आहेत त्यांना शिफ्ट केलेलं आहे, शिफ्ट केलं जाणार. म्हणजे जवळजवळ युद्धसम परिस्थिती आलेली आहे आणि आपण ती कायम ठेवणार आहोत. बिलकुल. शेवटी आपण जाऊया सुधीर देवरेंकडे. देवरे सर, हाच प्रश्न तुम्हाला जाता आता की पाकिस्तानकडून वारंवार अण्वस्त्रांच्या धमक्या यापूर्वी सुद्धा दिल्या जात होत्या, आता सुद्धा दिल्या जात आहेत. तर या कारवाईनंतर या धमक्या कमी होतील, वाढतील, याविषयी आपल्याला काय वाटतं? आणि पाकिस्तान आता उलट हल्ला करू शकतं अशी एक शक्यता सध्या दिसतीये का पुढच्या काही तासामध्ये? देवरे सर, आमचा आवाज येतोय? ठीक आहे, देवरे सरांपर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये. पित्रे सर हात वर करतात. पित्रे सर, अगदी जाता आता काही सेकंद. मला एवढं सांगायचं आहे की हा जो हल्ला आहे तो काही तासात येण्याची आवश्यकता नाही आहे. पाकिस्तान त्याच्यासाठी तयार नाही, त्यांना तयार करावी लागेल आणि त्यासाठी निदान अजून त्यांना काही दिवस लागतील. त्यामुळे हे लगेच होणार नाही. आणि अत्यंत जाता जाता अण्वस्त्राचा जो आपण प्रश्न विचारला, मी सांगू इच्छितो की पाकिस्तान जेव्हा तो आपलं डावपेची अण्वस्त्र किंवा टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन वापरू म्हणतो, हे अत्यंत भ्रामक असं कल्पना आहे आणि तो भ्रमाचा भोपळा फुटणार आहे आणि पाकिस्तानचं एक फार मोठं अस्त्र ते निघून जाणार आहे. अवघड आहे,
कुठल्या स्थितीत ते हे टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन वापरतील, कुठं वापरतील. आपण तर परत आलेलो आहे, तेव्हा त्यांना एक मोठा प्रश्न पडलेला आहे, कारण त्यांनी सांगितलं तुम्ही काही केलं तरी आम्ही वापरू. तेव्हा हा सगळ्यात मोठा, दिस इज द बिगेस्ट स्ट्रॅटेजिक अचिव्हमेंट किंवा त्या आपल्याला त्यांचा तो भ्रमाचा भोपळा आहे तो आपण आज फोडून दाखवणार आहोत. बिलकुल. आतापर्यंत नेमका भारताचा संयम काय आहे हे भारत जगासमोर मांडत होता, दाखवत होता, आणि त्यानंतर आता भारताने आपली स्ट्रॅटेजी बदलून भारताची ताकद काय आहे हे दाखवायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची घाई न करता अत्यंत धोरणीपणानं भारताने या कारवाईला सुरुवात केलेली आहे. त्याचा हा पहिला महत्त्वाचा टप्पा होता. हे अगदी हिमनगाचं एक टोक होतं स्ट्रॅटेजीचं, असं आपल्याला म्हणायला हवं. यापुढची एक अत्यंत महत्त्वाची आणि दीर्घकालीन अशी स्ट्रॅटेजी भारताने निश्चितपणे आखलेली आहे, आणि ती आखली असल्याचंच निष्णात उदाहरण सध्याच्या या कारवाईतून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. कुठल्याही परकीय परदेशातल्या इतर जगातल्या कुठल्याही देशांशी संबंध बिघडून न देता अत्यंत चाणाक्षपणे ही कारवाई करण्यामध्ये भारत सरकारला यश आलेलं आहे. राजकीय इच्छाशक्ती सुद्धा यामागे होती, आणि भारतातल्या सर्व राजकीय पक्षांचं पाठबळ, राजकीय एकजूट सुद्धा या निमित्ताने दिसली, आणि त्याचमुळे भारताला आपलं स्थान काय आहे हे सुद्धा जगाला दाखवता आलं, आणि पाकिस्तानला योग्य पद्धतीने इशारा देता आला. यापुढचे काही दिवस, काही महिने, किंबहुना काही वर्ष फारच महत्त्वाची असणार आहेत, कारण भारताने यापूर्वीची आपली पॉलिसी बदललेली आहे, आणि या बदललेल्या पॉलिसीला पाकिस्तानकडून आणि जगभरातून कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मात्र आजचा दिवस संपूर्ण भारतीयांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा, अभिमानाचा आणि आनंद वाटावा असा दिवस आहे. या स्ट्रॅटेजीवर भारत पुढे सरकार कसं कायम राहतं आणि भारताची बाजू कशी मजबूत होत राहते जागतिक पातळीवर, हे बघत राहणं फार महत्त्वाचं आणि औत्सुक्याचं असणार आहे. तूर्त धन्यवाद चौघांचेही. या चर्चेमध्ये तुम्ही आलात आणि अत्यंत अभ्यासपूर्ण चर्चा केलीत त्याबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.